प्रभुपाद म्हणतात म्हणून भक्ताचा सत्संग आणि आध्यात्मिक प्रामाणिक गुरु महत्वपूर्ण आहे. लक्षात आलं? आपण श्रीकृष्णाची सेवा सुरू केली यात काही शंका नाही. सगळेच जण करतात. इंटरनेटवरून आपल्याला कृष्णाबद्दल किती माहिती होते. पण काय पाहिजे आपल्याला? प्रामाणिक आध्यात्मिक गुरु आणि भक्तांचा संग या कार्यामध्ये अधिक महत्वपूर्ण आहे. तो पाहिजेच. ती गुरु जे आहे ती गुरु म्हणाले, संसार दावा नललीड लोग त्राणाय कारुण्य घना घनात्मन वंदे गुरु श्री. जसं संसार हा दग्ध रूपी संसार जीवात्म्याला पूर्णपणे दग्ध करतो किंवा संसारात गुंतून ठेवतो आणि वेळोवेळी दुःख निर्माण करतो, अशा वेळेस गुरु हे हरे कृष्ण, अशा वेळेस गुरु हे तप्त झालेल्या भूमीवर जसा पाऊस पडतो आणि ती भूमी शांत होती, तशी तप्त मनाला गुरु काय करतात? शीतल बनवतात. अशा गुरुंना माझा नमस्कार. आणि असा आध्यात्मिक गुरु एखाद्या संस्थेशी जोडलेला असेल प्रभुपाद म्हणतात, आणि तो प्रामाणिक व्यवस्थेचा असेल, तर अशा आध्यात्मिक गुरूंच्या आणि कृपेमुळे मनुष्याने जाणले पाहिजे की श्रीकृष्ण हे जरी परम ध्येय असले तरी त्या ध्येय प्राप्तीच्या मार्गाकडे हळूहळू अशा आध्यात्मिक गुरु काय करतात? घेऊन जातात. त्या व्यक्ती तो काय नाही आहे, बुद्धियोग नाही आहे. परंतु जेव्हा अशा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या संघामध्ये आणि सत्संगामध्ये व्यक्ती येतात तेव्हा त्याची प्रगती उत्तरोत्तर होते आणि श्रीकृष्ण त्याला आतून काय करतात? ददामी बुद्धियोगम, बुद्धियोग देतो, प्रामाणिक बुद्धियोग देतात. तर प्रामाणिक बुद्धियोग देतात. भलेही सगळ्यांना तो प्रामाणिक बुद्धियोग असेल किंवा नसेल, पण भगवंत आतमध्ये असल्यामुळे आणि मनुष्य जर प्रामाणिक असेल, प्रामाणिक सेवा करत असेल, आपल्या शिक्षा गुरूने सांगून दिलेल्या मार्गाने चालत असेल, त्या मार्गाने तो कर्म प्रक्रिया करत असेल, तर काय होतं म्हणले? हळूहळू 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 त्याचं ध्येय नक्की कृष्ण आतमध्ये असल्यामुळे त्याचे प्रामाणिक स्तर पाहतात. हा प्रामाणिक स्तर एखाद्या संस्थेच्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या अंतर्गत सेवा व्यक्ती करत असेल तर काय सांगितलं शास्त्रामध्ये? यश प्रसादात भगवत प्रसादो यश अप्रसाद न गती कुतोपि, असं वर्णन केलंय. गुरुच्या कृपेने यश प्रसादात भगवत प्रसाद, भगवंताचा प्रसाद गुरुच्या कृपेने मिळतो. पण गुरुची कृपा नसेल, अवकृपा असेल, यश अप्रसादात न गती कुतोपि, मग त्या व्यक्तीला गती मिळण्याची शक्यता कमी आहे. हे कोणाचं मत आहे? शास्त्रकारांचं. महाराष्ट्रात कधी कधी म्हणतात, तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल, ज्याने गुरु नाही केला त्याचा. गुरुचा अर्थ कोणी व्यक्ती स्वीकारणं वगैरे नाही. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं गुरु म्हणजे कोणी ते. गुरुचा अर्थ तत्व स्वीकारणं आहे. ते एक आध्यात्मिक परिस्थिती आहे, ते ट्रान्ससेंडेंटल परिस्थिती आहे. आपण भौतिक जगातच सुद्धा पाहतो की आपल्याला गुरु हा करावाच लागतो. त्यामुळे मनुष्याने सगुरु अभिगच्छेत असं वेदांचं प्रमाण आहे. आध्यात्मिक प्रमाणित गुरूंकडे जावं, त्या गुरूंकडून ती माहिती करून घ्यावी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिनी सांगितलं. तत्वदर्शिनी व्यक्तीकडे जावं वगैरे असे अशा मध्ये सांगितले. आणि भौतिक जंजाळ तो सुटण्यासाठीच मनुष्याचं काय आहे? परमसत्य आहे.